महानगर भाजप आध्यात्मिक आघाडीतर्फे शिवराज्याभिषेक दिन धुळे शहर आमदार कार्यालय येथे शिवराज्याभिषेक दिवस साजरा। भारतीय जनता पार्टी धुळे महानगर व भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल आमदार कार्यालय यांच्या कार्यालय परिसरात सदर शिवराज्याभिषेक दिवस आज साजरा करण्यात आला। यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळेस आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंबडकर, विद्या वाचस्पती CA प्राध्यापक प्रकाश पाठक, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्नाताई पाटील, सभापती लताताई पाटील, मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन धुळे महानगर आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष सुनील वाघ, OBC प्रदेश उपाध्यक्ष हिरामन आप्पा गवडी यांनी केले होते। तर यावेळेस सर्व प्रभागातील नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। 2014च्या अगोदर देशाच्या नकाशावर उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून तर पश्चिमेपर्यंत अनेक राज्य हिरवे व्हायला लागले होते। अनेक नकाशे त्यामध्ये निघालेले। मुस्लिम बहुसंख्य होऊन हे राज्य भविष्यात आपल्या ताब्यात राहतील की नाही अशी शंका निर्माण व्हायला लागली होती। परंतु आपल्या सर्वांच्या एक मताच्या मतदानामुळे आपण ते सर्व पालटलं आणि नरेंद्र मोदी साहेबांसारखा राजा या देशाला मिळाला म्हणून आज उत्तरेपासून तर पश्चिमेपर्यंत आणि पूर्वेपासून तर पश्चिमेपर्यंत सगळीकडे जिथं जिथं बहुसंख्य मुस्लिम होते त्या भागामध्ये आज भारतीय जनता पार्टीचं हिंदू राज्य म्हणून त्या ठिकाणी आज आपण राज्य करत आहोत। आणि जी संकल्पना संघापासून आजपर्यंतची होती की हिंदू राष्ट्र व्हावं, 1951 ला स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1950 ला काँग्रेसच्या याच्यामध्ये वस्त्रोद्योग आणि कामगार मंत्री असताना, सहकार मंत्री असताना त्यांनी या तत्वावर राजीनामा दिला की काश्मीर हे भारतामध्ये विलीनीकरण व्हावं, हे हिंदू राष्ट्र व्हावं, काश्मीरचा 370वा कलम रद्द व्हावा, या देशात भारतीय संहितेप्रमाणे समान नागरी कायदा व्हावा यासाठी त्यांनी राजीनामा दिला। आणि 1951 ला त्यांनी जनसंघ, भारतीय जनसंघ स्थापन केला। आणि तो स्थापन केल्यानंतर त्यांना 2 वर्ष काश्मीरच्या श्रीनगर येथे नजरकैदेमध्ये ठेवलेले असताना सुद्धा त्यांचा त्या ठिकाणी त्या शहीदांचा खूनच केलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे। कार्यक्रमाकडे ज्या दृष्टीने पाहिलं पाहिजे असं मला वाटतं ते शिवाजी महाराजांच्या जीवनातलं काही महत्वाच्या सूत्रांचा मी फक्त उल्लेख करतो। औरंगजेबाच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराज सुटले ही जगाच्या इतिहासातली एक अत्यंत स्पृहणीय असलेली आणि मोकळा शब्द वापरायचा तर आजही इतिहासाला आश्चर्य वाटत याची घटना आहे। त्यांच्या या सगळ्या घडामोडीनंतर त्यांच्या वयाच्या 44व्या वर्षी त्यांचं आयुष्य 50 वर्षात त्यांच्या महानिर्वाणाच्या 6 वर्ष अगोदर फक्त राज्याभिषेकाचा सोहळा पृथ्वीशी राजाचं असलेलं नातं प्रस्थापित व्हावं याकरता सगळ्यांच्या आग्रहाकरता महाराजांनी स्वीकार केला। त्या वाक्याला फार महत्व आहे। राजा व्हावं ही गरज आहे आणि तो
तुमचे राजेपण हे इतरांना दरावर निर्माण करणार आहे असं जगाला कळावं म्हणून आपण हा राज्याभिषेकाचा सोहळा करावा. आपल्याकडे आपण धुळ्यात राज्याभिषेकाचा सोहळा काही वर्षापूर्वी जेल रोडचं जे टेक्निकल हायस्कूल आहे तिथे कैलासवासी बाबासाहेब पुरंदरेंच्या उपस्थितीत केलेला आहे. आपल्यापैकी अनेक जण त्याचे साक्षीदार असतील. मी स्वतः होतो त्या कार्यक्रमात. तर राज्याभिषेकाच्या सोहळ्याचं वर्णन हा भाषणाचा एक स्वतंत्र विषय आहे. कोण आले, कसे आले, कोणत्या पद्धतीने आले, शिवाजी महाराजांचं स्वागत कसं केलं, इंग्रजही आले, डचही आले, पोर्तुगीजही आले, अनेक मंडळींनी त्यांचं त्या ठिकाणी कसं स्वागत केलं आणि कशा पद्धतीने अत्यंत तो देखणा सोहळा झाला याचं वर्णन कमी अधिक प्रमाणात आपण सगळे ऐकतो.